नमस्कार मंडळी, मी मयूर वैद्य तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल अथर्व असोसिएट रिअल इस्टेटमध्ये। तर ताई माई अक्का विचार करा पक्का आणि अशा सुंदर या रो हाऊसवर मारा तुमच्या नेमप्लेटचा शिक्का। तर नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी एक असा प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे जो प्रोजेक्ट आपला पालघर स्टेशन पासून अगदी 7 ते 8 मिनिटांच्या ड्रायव्हिंग डिस्टन्सवरती आपला हा प्रोजेक्ट आहे। आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा आहे आपला रो हाऊसचा प्रोजेक्ट। बऱ्याच लोकांचे मेसेज येतात की सर आम्हाला रो हाऊसचा प्रोजेक्ट कुठे स्टेशन पासून एक 2-3 किलोमीटरच्या अंतरावरती जर असेल तर नक्कीच तुम्ही त्याची डिटेल्स आम्हाला शेअर करा। तर मित्रांनो, हा जो आपला रो हाऊसचा प्रोजेक्ट आहे हा 2 आणि 4 BHK रो हाऊस तुम्हाला इथे मिळणार आहे। स्टेशन पासून अगदी 7 ते 8 मिनिटांच्या अंतरावरती आपला हा रो हाऊसचा प्रोजेक्ट असणार आहे। आणि हा जो रो हाऊसचा प्रोजेक्ट आहे आतापर्यंतचा पालघर वेस्ट मधला हा सगळ्यात मोठा रो हाऊसचा प्रोजेक्ट आहे, जो की आहे आपला 45 रो हाऊसचा प्रोजेक्ट। आणि जे डेव्हलपर हा प्रोजेक्ट बनवत आहे त्यांच्याविषयी जर सांगायचं झालं तर रो हाऊसची कल्पना आणणारे आपल्या पालघर मधले हे पहिले डेव्हलपर आहेत, ज्यांनी आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा, तुम्ही बघू शकता किती हा मोठा रो हाऊसचा प्रोजेक्ट आहे। आणि ह्याच्या बॅक साईडला देखील अंडर कन्स्ट्रक्शनचा आपलं रो हाऊसचा प्रोजेक्ट वर्किंग आहे। सो ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा का, कारण की आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण की आता इथे फक्त लिमिटेड 3 ते 4च इन्व्हेंटरी अवेलेबल आहेत। सो चला इन डिटेल मी तुम्हाला ह्या प्रोजेक्टची माहिती देतो। तर नमस्कार मंडळी, हा आहे आपला 2 BHKचा रो हाऊस, जो की 1300 स्क्वेअर फीटचा रो हाऊस असणार आहे। इथे तुम्हाला समोर फ्रंटला कार पार्किंगसाठी सेपरेट स्पेस मिळणार आहे, ठीक आहे। आणि हा आला आपला लिव्हिंग रूमचा स्पेस तुम्ही बघू शकता किती मस्त छान असं स्पेशियस आहे। आणि इथे तुम्हाला कॉमन वॉशरूम मिळणार आहे। आणि हे आलं आपलं L शेपमध्ये हा आपला किचन प्लॅटफॉर्म आहे। किचन पण प्रशस्त मोठा किचन आहे। आणि किचनच्या बॅक साईडला तुम्हाला इथे असं मिळणार आहे हा तुमचा ड्राय एरिया, राईट। आणि हा जो स्पेस तुम्ही माझ्या पाठीमागे बघत आहात हे पूर्णच्या पूर्ण गार्डन येणार आहे। हे समोर जे तुम्ही रो हाऊस बघतायत हे सर्व रो हाऊस 2 आणि 4 BHKचे आहेत, जे की सगळे सोल्ड आउट झालेले आहेत। आणि हा जो मधला पट्टा आहे ना, हा पूर्ण तुम्हाला इथे गार्डन एरिया मिळणार आहे। म्हणजे ह्या कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला 2 गार्डन आहेत, एक एकदम फ्रंटला तिथे आणि सेकंड जे गार्डन असणार आहे ते आपलं इथे येणार आहे, ठीक आहे। आता हे जे रो हाऊस मी तुम्हाला दाखवतो हे आपले सोल्ड आउट झालेले आहेत। आता फक्त अंडर कन्स्ट्रक्शनमध्येच ऑप्शन्स अवेलेबल आहेत। मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी ॲज इट इज असाच्या असा 2 BHK तुम्हाला मिळणार आहे, ठीक आहे। तर चला आपण आता फर्स्ट फ्लोअरला जाऊया, जिथे आपल्याला मिळणार आहेत 2 मास्टर बेडरूम। तर चला मंडळी आपला मास्टर बेडरूम बघूया। सो हा आला आपला पहिला मास्टर बेडरूम। पहिल्या मास्टर बेडरूमचा स्पेस तुम्ही बघू शकता। आणि पहिल्या मास्टर बेडरूममध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे छान अशी बाल्कनी। आणि ह्या बाल्कनीतून तुम्हाला हा सुंदर असा व्ह्यू तुम्ही बघू शकता। बरेच जण इथे आतापर्यंत 11+ फॅमिलीज इथे राहायला देखील आलेले आहेत। आणि बऱ्याच जणांचं पोझिशन आहे जे दिवाळीमध्ये असणार आहे। तर चला आपण आता जाऊया आपल्या दुसऱ्या मास्टर बेडरूमकडे। हा आला आपला दुसरा मास्टर बेडरूम। दुसऱ्या मास्टर बेडरूमचा पण स्पेस तुम्ही बघू शकता किती स्पेशियस आहे। इथे तुमचं वॉशरूम आलं आहे। आणि सेकंड मास्टर बेडरूममध्ये पण तुम्हाला इथे मिळणार आहे बाल्कनी। आणि ह्या बाल्कनीच्या इथून तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करू शकता, ठीक आहे। सर्वात बेस्ट पार्ट तुम्हाला ह्या रो हाऊसमध्ये मिळणार आहे आणि ते आहे तुमचं टॅरेस। तुम्ही टॅरेस बघू शकता किती स्पेशियस तुमचं हे इथे टॅरेस असणार आहे, राईट। म्हणजे तुम्ही ह्या टॅरेसवरती छान असं आफ्टर OC तुम्ही इथे मस्त ग्रिल वगैरे करून तुम्ही ह्याला इन फ्युचर जर वाटलं तुम्ही ह्याला बेडरूममध्ये देखील इथे तुम्ही ह्याला कन्वर्ट करू शकता। म्हणजे हा जो तुमचा 2 BHK आहे तुम्ही ह्या 2 BHKला तुमच्या 3 BHK मध्ये देखील तुम्ही ह्याला कन्वर्ट करू शकता। आणि हा आला आपला सेकंड टेरेस। तुम्ही सेकंड टेरेसचा पण स्पेस तुम्ही बघू शकता किती स्पेशियस आहे आपला हा सेकंड टेरेस। तुम्ही ह्या टेरेसला ॲज इट इज ओपन देखील तुम्ही ह्या टेरेसला ठेवू शकता। सो खूप सुंदर असा हा आपला 2 BHK असणार आहे। सो आता आपल्याकडे जो अवेलेबल युनिट आहे 2 BHK तो मी तुम्हाला लास्टमध्ये दाखवतो की कुठला ऑप्शन आपल्याकडे किती नंबर रो हाऊस अवेलेबल आहे ते।
तर नमस्कार म्हणजे जसं तुम्ही 2 BHK रो हाऊस आपला पाहिला, तर हा आहे आपला 4 BHK रो हाऊस जो की 1800 स्क्वेअर फीटचा आहे. इथे देखील तुम्हाला पार्किंगसाठी इनफ स्पेस तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि इथे तुम्हाला अजून एक बेनिफिट आहे की तुम्हाला रो हाऊससोबत इथे जागा देखील इथे मिळणार आहे. तर हा आला आपला 4 BHKचा लिव्हिंग रूम. तुम्ही लिव्हिंग रूमचा स्पेस बघू शकता. प्रॉपर स्क्वेअर शेपमध्ये हा आपला लिव्हिंग रूम असणार आहे. तुम्हाला हाईट पण तकरीबन 11 फीटची हाईट तुम्हाला इथे बघायला मिळते. हा देखील स्पेस छान तुम्ही इंटिरियरच्या हिशोबाने तुम्ही ह्याला पण छान करू शकता. आणि हे आलं आपलं किचन पण तुम्हाला इथे एल शेपमध्ये मिळणार आहे. आणि ह्या 4 BHK रो हाऊसचा बेस्ट पार्ट हाच आहे की इथे तुम्हाला स्पेस थोडी जास्त मिळणार आहे. राईट, तुम्ही इथे बघू शकता की हा जो स्पेस आहे हा तुम्हाला प्रॉपर तुम्हाला डेव्हलपरने लॉन इथे ऑलरेडी टाकून दिलेला आहे. सो मस्त छानपैकी तुम्हाला काही करायचं जरी झालं ॲडिशनल तरी तुम्ही ह्या प्लेसमध्ये करू शकता. आणि महत्त्वाची गोष्ट, हा रो हाऊस नंबर आहे 23 आणि जिथे आपण शूट करतो हा रो हाऊस आहे आपला 24. आणि ह्या दोघांच्या मध्ये जी तुम्हाला ही स्पेस बघायला मिळते, हा स्पेस तुम्हाला इथे एंट्री मिळणार आहे ह्या आपल्या अपकमिंग गार्डनसाठी. राईट, म्हणजे तुम्हाला गार्डनला जायचं तर तुम्हाला हा ॲक्सेस तुम्हाला गार्डनसाठी अवेलेबल आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, मी जसं तुम्हाला म्हणालो की आपल्याकडे फक्त लिमिटेड इन्व्हेंटरीज अवेलेबल आहे. राईट सर, 2 BHK रो हाऊसमध्ये आपल्याकडे हा जो मधला तुम्ही बघत आहात 44 नंबर रो हाऊस, फक्त हा अवेलेबल आहे 2 BHK मध्ये, ज्याची प्राइसिंग आहे मित्रांनो 55 लाख रुपीज. राईट, आणि हा फक्त आता एक शेवटचा आपल्याकडे रो हाऊस शिल्लक आहे. ठीक आहे, तर चला आता आपण आपल्या ह्या 4 BHK रो हाऊसच्या 3 बेडरूम बघूया. तर ही आली आपली पहिली बेडरूम. तुम्ही ह्या पहिल्या बेडरूमचा स्पेस बघू शकता. जर आपण इथे विंडो ओपन केली तर तुम्हाला एकदम ओपन व्ह्यू तुम्हाला इथे बघायला मिळेल. समोरच आपला मेन रोड आला, म्हणजे मेन रोडवरून फक्त 100 मीटर अंतरावरती हा आपला प्रोजेक्ट आहे. तर चला आता आपण जे आपल्या सेकंड बेडरूममध्ये, ही आली आपली सेकंड बेडरूम. राईट, सेकंड बेडरूमचा पण तुम्ही स्पेस बघू शकता. वॉर्डरोबसाठी पण तुम्हाला इथे बऱ्यापैकी चांगली स्पेस तुम्हाला इथे दिलेली आहे. आणि हा आला आपला मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूमचा पण स्पेस तुम्ही इथे बघू शकता. राईट, ही आली तुमची इथे बाल्कनी आणि इथे रेलिंग येणार आहे, वर्क इन प्रोसेस आहे. ठीक आहे, सो ह्या आल्या आपल्या 3 बेडरूम. वरती पण तुम्हाला एक मास्टर आणि हा तुम्हाला कॉमन टॉयलेट देखील तुम्हाला इथे मिळणार आहे. तर चला आता आपण जाऊया आपल्या टॅरेसवरती. तर हा आला आपला 4 BHKचा टॅरेस. तुम्ही टॅरेसचा स्पेस बघू शकता, किती मोठा टॅरेस आहे. ठीक आहे, इथून पण खूप प्रशस्त मोठा टॅरेस तुम्हाला इथे 4 BHK मध्ये मिळणार आहे. राईट, इथेही तुम्हाला जर वाटलं तुम्ही तिथे आफ्टर OC तुम्हाला काही चेंजेस करायचे झाले तुम्ही तिथेही काही करू शकता. हा स्पेस तुम्ही ओपन ठेवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकता माझ्या बॅक साईडला, जे की हे पूर्ण ओपन स्पेस आहे. राईट, हा ओपन व्ह्यू तुम्हाला तुमच्या बाल्कनीतून मिळणार आहे. आणि इथून जर बीचेसबद्दल जर सांगायचं झालं तर तुम्हाला वडराई बीच, शिरगाव बीच अगदी 5 ते 7 मिनिटांच्या अंतरावरती तुम्हाला हे दोन्ही बीचेस तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. सो आपला हा जो प्रोजेक्ट आहे ना, हा एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, प्राइसिंगबद्दल जर सांगायचं झालं तर आता आपल्याकडे ज्या व्हिडिओचा आपण आता शूट करतोय, राईट, ज्या रो हाऊसचा, हा फक्त रेडी टू मूव्हमध्ये हा आपल्याकडे फक्त सिंगल युनिट अवेलेबल आहे. आणि रो हाऊस नंबर 30, राईट, हा फक्त आपल्याकडे अवेलेबल आहे अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये, ज्याचं पोझिशन तुम्हाला पुढच्या 5 महिन्यामध्ये मिळणार आहे. आणि सेम जो 44 नंबर रो हाऊस आहे 2 BHK, त्याचं पण पोझिशन तुम्हाला पुढच्या 5 महिन्यामध्ये मिळणार आहे. आणि हा फक्त लास्ट आपल्याकडे अवेलेबल आहे रेडी टू मूव्हमध्ये. सो आपल्याकडे फक्त लिमिटेड काही ऑप्शन आहेत. सर, तुम्ही एकदा या प्रॉपर्टी व्हिजिट करा, कारण की पालघर वेस्टमधला आत्तापर्यंतचा हा सगळ्यात मोठा रो हाऊसचा कॉम्प्लेक्स. आणि बरेच जण विचारतात की सर, आपल्याला इथे इन्व्हेस्टमेंट जर आपण केली तर इथे आपल्याला भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो का? तर 100% आपल्याला होऊ शकतो. त्याचं कारण असं आहे की पालघरमध्ये इतकं मोठं पालघर आहे, पण फक्त गिने चुने 3 ते 4च रो हाऊसचे प्रोजेक्ट्स आतापर्यंत पालघरमध्ये रनिंग आहेत. सो कसं आहे की रो हाऊस जे आहेत ह्याची डिमांड खूप जास्त आहे, सप्लाय कमी आहे. आणि ज्या गोष्टीची डिमांड जास्त असते आणि सप्लाय कमी असतो त्याचा रेट हा नेहमी वाढत जातो. तुम्ही आज जरी ती इन्व्हेस्टमेंट जरी केलात तरी तुम्हाला येणाऱ्या काही वर्षामध्ये ते खूप चांगलं रिटर्न देखील मिळणार आहे. आणि राहण्याच्या दृष्टीने जर तुम्ही बघत असाल तर हे लोकेशन खूप सुंदर आहे. भले स्टेशनपासून एक 7 ते 8 मिनिटाच्या अंतरावरती आहे, पण
पण इथे तुम्हाला खूप शांतता आहे, कसलं डिस्टर्बन्स नाही आहे आणि खूप छान प्रॉपर्टी आहे. सो तुम्हाला जर ह्या प्रॉपर्टीबद्दल आणखीन काही डिटेलमध्ये जर माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्हाला सगळ्यांचं धन्यवाद की तुम्ही ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहिलात. मी असेच पालघरच्या खूप चांगल्या प्रॉपर्टीज तुमच्यासाठी आणत राहणार. तर तुम्ही आठवणीने आपल्या अथर्व असोसिएट रिअल इस्टेट चॅनलला लाईक पण करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खूप मनापासून तुमचे आभार की